नमस्कार, सह्याद्री वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आता आपण कडदे या गावात आहोत। खरं तर 2-3 दिवसापूर्वी आम्ही एक व्हिडिओ केला होता, ज्यावेळेस पवनानगरवरून कामशेत जात असताना मध्येच कडदे या बसस्टॉपवरती काही तरुण मंडळी बसले होते, त्यांचा व्हिडिओ केला होता। खरं तर तो व्हिडिओ केल्यानंतर व्हिडिओ झाल्यानंतर आम्हाला कळालं की ते जे सगळे समर्थक होते ते पूर्ण बापू अण्णा भेगडे यांचे समर्थक होते। खरं तर तो व्हिडिओ इतका व्हायरल झाला की त्यानंतर कडदे गावातील जे सुनील शेळके समर्थक आहेत त्यांचे आम्हाला फोन आले आणि आम्हाला आमचे मतं मांडायची आहेत किंवा खरोखर सुनील शेळके यांनी विकास केला की नाही हे आम्हाला सांगायचे। अशा प्रकारचे फोन आल्यानंतर आम्ही आता कडदे या गावात आहोत आणि कडदे या गावात हे जे सगळे तरुण दिसतात हे सगळे तरुण जे आहेत हे तरुण सुनील अण्णा शेळके यांचे समर्थक आहेत। आपण त्यांची चर्चा करणार आहोत, खरोखर कडदे गावचा विकास झालाय का। खरं तर यंदा गुलाल कोणाचा ह्या कार्यक्रमाअंतर्गत आपण हा कार्यक्रम घेतोय। या ठिकाणी जी तरुण मंडळी सगळे आपले सुनील शेळके यांचे कार्यकर्ते आहेत, त्यांचे समर्थक आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत की खरंच कडदे गावचा विकास झालाय का। खरं तर तुमच्यावर बरेचसे आरोप झाले त्या दिवशी, बऱ्यापैकी सुनील शेळकेंनी कामच केलं नाही, कोणत्या प्रकारचं आम्हाला जी कामं केली निकृष्ट काम केलं अशा प्रकारचे आरोप झाले, काय सांगा। जे आरोप केलेले ते पूर्णपणे खोटे आहेत। खोटे? हो, पूर्णपणे खोटे। तुम्ही गावात प्रत्येक लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत वयस्करांपर्यंत विचारलं तर सगळे सांगेल की तुम्हाला अण्णांनी कामं केलेत की नाही केलेले। आज गावातले रस्ते झाले, पाण्याच्या सुविधा झाल्या, लाईटच्या सुविधा झाल्या। आज अण्णांनी एक घरांसाठी रस्ते बांधून दिलेले आहेत। प्रत्येक घरोघरी रस्ते गेलेले आहेत, रस्ते गेलेले, पाणी गेलेले, लाईटची सोय झालेली आहे, शिक्षणाची पण सोय केलेली आहे। अण्णांनी मुलींसाठी म्हणजे नाही का मुलांसाठी सायकली वगैरे या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे, प्रोव्हाइड केलेल्या आहे अण्णांनी। आणि हे जे काल आरोप केलेले ते पूर्णपणे खोटे सगळे पूर्ण आरोप खोटे आहेत। खरं तर मी तुम्हाला विचारणार आहे जलजीवन विषय, जीवन जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पाविषयी त्यांनी आरोप केला होता। खरंच तो आरोप खरा आहे का? जलजीवन मिशन जी योजना आहे ती आपल्याकडे बारगळलेली आहे। नमस्कार, मी प्रथमतः तुमचं स्वागत करतो कडदे गावामध्ये। तुम्ही जो मला प्रश्न विचारला त्याच्यात काही तरतुदी आहेत, थोडंसं पुढे या म्हणजे त्यांना तुम्ही जो मला प्रश्न विचारला त्याच्यात काही तरतुदी आहे, त्याचं काही काम चालू आहे। थोडा लिकीचा प्रॉब्लेम होता, ते ठेकेदारांनी ते विषय म्हणले की करून घेणार आहे आणि त्या संदर्भात काही निधी वगैरे तो थांबवलेला आहे, म्हणजे पैसे पण त्यांचे वर्ग नाही झाले, त्यामुळं हाही काही गोष्टी पण त्याच्यावर काम चालू आहे। हा, पण मी असं बारगळलेलं नाही आणि काम चालू आहे। आता या निवडणुकीच्या काळामध्ये काही गोष्टी थांबलेल्या आहे आणि बऱ्यापैकी आमच्या इथं आमदार साहेबांनी फंड टाकलेला आहे। त्यामुळं किती फंड तुमच्या गावात? आमच्या गावात जवळजवळ 34 कोटीच्या आसपास आणि अजून कागदोपत्री निधी आहे बऱ्यापैकी प्रस्तावित। आणि विकासाचं म्हटलं तर तुम्ही आता पूर्ण गावचा सर्वे जर केला तर बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा नाही 100% आमच्या इथं विकास झालेला आहे। जे 5 वर्षापूर्वी आमच्या गावात चालताना असा चिखल व्हायचा, म्हणजे लहान मुलांना वयस्कर लोकांना चालता येत नव्हतं, आता प्रत्येक घरातून पाऊल टाकलं तरी काँक्रीट आहे सगळं। आम्ही अण्णांच्या कामावर समाधानी 100% समाधानी आम्ही। खरं तर आपल्या सोबत इथं काही पत्रकार पण आहेत, म्हणजे आमचे बोते सर पण आहेत, त्यानंतर चेतन सर आहेत त्या ठिकाणी, कांबळे सर पण आहेत। हे पण तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहेत, कारण की जो काय तुमचा लेखजोखा आहे तो तुम्हाला मांडायचा ऍक्च्युअली असा। आता दुसरं कोण तुम्ही बोलताय, काय सांगाल तुम्ही? बरं, ठीक आहे दादा, आपण यांना विचारू। कोण बोलतोय? तुम्ही या पुढे बोला। हा बोला, काय? नमस्कार, माझे नाव सागर करताय। तर 2 दिवसापूर्वी कालच्याला काही जी बाईट झाली ते की म्हणजे जे अण्णा समर्थक आहे, बापू अण्णा समर्थक आहे, त्यांनी अशा काही बाईट दिल्या की अण्णांनी काही कामं नाही केली, अण्णाचं काम हे निकृष्ट दर्जाचं आहे। त्यांना मला एकच सांगायचंय की बाळा भेगडे जेव्हा निवडून आले त्यावेळेस आमच्या घरदाई वस्तीकडे हा 3 वेळा मंजूर झाला, पण त्या रस्त्याचं काम हे काय पूर्णतः झालेलं नव्हतं। पण आता तुम्ही पाहिलं तर घरदाई वस्तीकडे झाला, तो रस्ता तो रस्ता पूर्ण झालेला आहे। परत जांभूकर वस्तीकडे झाला, तो देखील रस्ता पूर्ण झालाय। म्हणजे कामाला विरोध पण आपणच करायचा, परत काम निकृष्ट दर्जाचं आहे हे देखील आपणच बोलायचं। हे कितपत योग्य आहे असं मी त्यांना विचारू शकतो? बरं, त्यांचा आणखी एक आरोप असा होता की सुनील शेळकेंनी ज्या मुलांना ट्रिपला नेलेला आहे, ट्रिपच्या बाबतीत की नक्की त्यांना साध्य काय करते सुनील शेळकेंना की मुलांना ट्रिपला नेऊन त्यांना व्यसनाधीन करायचंय का, त्यांना हे करायचं, अशा प्रकारचे आरोप तुमच्यावर झालेले आहेत, त्याबद्दल काय सांग? व्यसनाधीन करायचं की नाही हे पहिली गोष्ट आपल्या हातात आहे। जे ट्रिपला म्हणजे आता ज्यांनी बाईट दिल्या त्यातले पण काही लोक ट्रिप मध्ये होते। जर आपल्याला त्याच्यातून असं वाटतं की आपण वेगळ्या मार्गे जाऊ
तर आपण त्या याच्यामध्ये यायला नव्हतं हवं होतं असं मी त्यांना सांगू इच्छितो. ते पण ट्रीप मध्ये होते तिथे. हा होते. असं एक प्रश्न आहे बोला. तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की विरोधकांनी असा प्रश्न मांडलाय की 34 कोटी तुम्ही म्हणले की 34 कोटी आलेच, विकास झालाय, पण 34 कोटीचा विकासच दिसत नाही असे विरोधक म्हणतात. रस्ते आणि पूल म्हणजे 34 कोटी नाही असे विरोधक म्हणतात. मग याच्यावरती तुमची काय प्रतिक्रिया आहे? त्याकरता कोण बोलतंय? हा दादा सोडा असं इकडे या जरा, म्हणजे दिसेल सगळ्यांना कोण बोलतंय ते. मी नामदेव तुपे, कडदे ग्रामपंचायत विद्यमान सदस्य आणि मावळ तालुका निवेदक समितीवर मी मावळ तालुक्याचा सरचिटणीस आहे. गेल्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये ग्रामपंचायतच्या माध्यमातून जे विकास कामाचा जो आराखडा तयार केलेला होता आणि ते खऱ्या अर्थानं जे अण्णांनी आम्हाला कामाच्या माध्यमातून जे यश दिलं ते खऱ्या अर्थानं इतर गावापेक्षा कडदेवर अतिशय प्रेम आणि अण्णाच्या शब्दाखातर की अण्णांनी गेल्या पंचवार्षिक मध्ये कडदेगावची ग्रामपंचायत बिनविरोध व्हावा, गावाचं संगणक मत एक व्हावा, सर्व गावातले सर्व नागरिक एकत्रितपणे राहावा अशा अण्णांच्या काही व्यथित भावना असल्यामुळं आम्ही सर्व ग्रामस्थांनी कडदेगावचं ग्रामपंचायत बिनविरोध इलेक्शन करण्याकरता लाख मोलाचं तोला मोलाच्या काही गोष्टी आम्ही सांभाळू. तुमच्या गावात महत्वाकांक्षी प्रकल्प काय काय झालेले? महत्वाकांक्षी प्रकल्प जलजीवनचा विषय असेल, अंतर्गत रस्ते असतील, नळ पाणी पुरवठा योजनेचे विषय असेल, अंतर्गत रस्ते असेल, परत जांभूळकर वाडी वस्तीचा 30 लाखाचा फंडिंग असेल, मामिडन समाजाकरता कब्रस्तानचा 10 लाखाचा विषय असेल, गटर लाईनचे विषय असतील, दलित वस्ती करता आपण गटर लाईन अंतर्गत 15-25 मधनं केलेले आहे, अंतर्गत दलित वस्ती मधले रस्ते केलेले, जांभूळकर वस्तीचा विषय असेल, मोरे वस्तीचा विषय असेल, ठक्कर बाबातला विषय असेल, म्हणजे आदिवासी समाजांचा, अशा बऱ्याच काही गोष्टी अण्णांनी आम्हाला लाख मोलाचं सहकार्य करून. म्हणणं असं आहे की हे जे प्रकल्प आहेत हे म्हणजे आमदारांची कामच आहे ती, आधीच्या आमदारांनी पण कामं केलेली आहेत, ती तुम्ही त्याला हे नाही करत. नाही, यामध्ये प्रत्येक 5 वर्षाला जो प्रतिनिधी असतो त्यांनी अगदी तळातील जो कार्यकर्ता असतो, अण्णांचं काम म्हणजे कसं, कुठलाही साधा माणूस जरी एखादा प्रस्ताव घेऊन गेला की अण्णा बाबा ह्या आमच्या गावाकरता, आमच्या मंदिराकरता किंवा आमच्या सांस्कृतिक भवन करता एक 10-5 लाखाचा निधी, अण्णा त्या गोष्टीला कधी नाकारतच नाही. ही मूळची भूमिका आहे. आणि जे 10 वर्षात, मी 25 वर्ष भारतीय जनता पार्टी सक्रिय कार्यकर्ता आहे, पण जेणेकरून जेवढं ह्या 5 वर्षामध्ये अण्णांच्या माध्यमातून जे नाही का तुमचं मावळ तालुक्याचा जो विकास हा विकासाचा गौरदौर जे अण्णांनी चालू केलं की खऱ्या अर्थानं अण्णांकडे आज मावळ तालुक्यातले सर्व मतदार हे अतिशय तीक्ष्ण भावनेने पाहतात की कुठलाही माणूस जरी गेला की त्या गोष्टीला नकारार्थी उत्तर नाहीये, कुठंच नाही. सुनील अण्णांकडे गेल्याच्या नंतर नकारार्थी उत्तर नाही. गेल्याच्या नंतर बाबा तो कुठल्या समाजाचा असो, कुठल्या जातीचा असो, असे कुठलेही मतभेद नसताना अण्णांनी त्याला आपुलकीने जवळ करणं, त्याच्याशी त्याच्या ज्या काही व्यथा आहेत त्या समजून घेणं आणि बाबा तुझ्या गावात कुठली अडचण आहे तू एवढ्या आपुलकीने विचारणं. आणि आपुलकीचा प्रश्न काय, मी एक हात या दादा पुढे या पुढे. नाही ठीक आहे, नाही दादा तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला विचारतोय. त्यांचं काय आहे की इतर आमदारांनी पण कामं केली आहेत, मग सुनील शेट्टी वेगळी काय कामं केली तुमच्या गावामध्ये? या पुढे पुढे या सर इकडे यामध्ये सांगा. माझं नाव अक्षय गायकवाड. आमदारांची विशिष्ट कामे म्हणजे आमच्या गावात सर्व जातीय, सर्व पक्षीय, सर्व समाजाचे लोक आहेत. असा कोणता समाज नाही की ज्या प्रत्येक समाजासाठी अण्णांनी फंडिंग उपलब्ध केलेले. आता आमच्या कडदेगावच्या पुलाची अडचण होती, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. परत अंतर्गत रोडचे विषय होते, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. घरदळे वस्तीचा 25 वर्ष तो पेंडिंग प्रश्न होता, तो पण त्यांनी करून दिला. जांभूळकर वस्तीचा तो रोड होता, तो पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिला. म्हणजे असं कोणतंच काम नाही की जे आम्ही आमदारांकडे गेलो आणि ते झालं नाही, असं कधीच झालं नाही. आणि त्या दिवशी एक आमदार साहेबांवरती आरोप झाला की बाबा आम्हाला कधी मानपान दिला जात नाही किंवा गावात विकास कामं झाली नाही. राहिला गोष्ट की मानपानाचा, की गावात जेवढी कामं झाली विकास कामं, यांचं भूमिपूजन करायला नारळ फोडायला विद्यमान सरपंच स्वतः उपस्थित होते. त्याचे फोटो तुम्हाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला देऊ शकतो. आणि राहिला प्रश्न विकास कामांचा, जर कडदे गावात विकास कामं झालीच नसती तर विद्यमान सरपंचाला आदर्श पुरस्कार कोणी दिला? म्हणजे जर तुम्ही म्हणताय की कामं झाली नाहीये, कामं जर हे नाही झाली
तर मग आदर्श सरपंच पुरस्कार भेटला असता का? बरं. आणि आता सर्व म्हणजे आमच्या गावामध्ये सर्व पक्षीय लोक आहेत, आम्ही सगळे मुलं म्हणजे कोणतंही काम असतं तर पक्ष गट तट मानत नाही, आम्ही आमदारांकडे जातो. बरं. आमचा जो तालमीचा एक प्रश्न पेंडिंग होता, त्या तालमीच्या प्रश्नासाठी आम्ही भरपूर सगळ्यांनी प्रयत्न केले, पण आम्हाला म्हणजे आमदारांनी स्वतः वैयक्तिक खडीची गाडी पाठवली, क्रशनची गाडी पाठवली. ते बोलले मला तुम्ही 8 उपलब्ध करून द्या, मी तुम्हाला 10 लाखाचा किंवा 15 लाखाचा फंड अवेलेबल करून देतो. त्या टायमिंगला इथं सगळ्यांना विचारा की आम्हाला तेव्हा पण 8 उपलब्ध झाला नाही. आणि दुसरा प्रश्न की कामं निकृष्ट दर्जाची झाली म्हणता. मग कामं निकृष्ट दर्जाची होत असताना 5 वर्ष आपण विद्यमान सरपंच होता. आता प्रत्येक वेळी प्रत्येक गावात आमदार पोहोचू शकत नाही. जिथं निकृष्ट दर्जाचं काम होते ते तुम्ही त्यांच्या त्याच्यात आणून द्या की बाबा अण्णा फोन लावा तुम्ही, अण्णा इथं कडदे गावामध्ये अशा रोडचं काम व्यवस्थित होत नाहीये किंवा काय, तुम्ही ते काम थांबवा ना. तेवढा अधिकार तुम्हाला आहे. एखाद्या सर्वसामान्य तुम्ही कार्यकर्ता असू दे किंवा सर्वसामान्य एखादा माणूस असू दे, त्याला पण ते काम थांबवण्याचा अधिकार आहे. मग निकृष्ट दर्जाची कामं होत असताना त्यांना पण आपण तेवढं तिथं जी हायची कामं होतात ती थांबवली पाहिजे. कामं होण्याच्या आधीच ती थांबवली पाहिजे. हो नाही, जिथं निकृष्ट दर्जाची कामं होतात, आता विद्यमान सरपंच जे आहेत त्यांना त्या गोष्टी हे काम चुकीचं होतं थांबवलं पाहिजे, किंवा माझ्या निदर्शनात आलं मी थांबवलं पाहिजे, यांच्या निदर्शनात आलं सगळ्यांनी तर थांबवलं पाहिजे. प्रत्येक वेळी तर अण्णा येऊ शकत नाही ना, त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचल्याशिवाय ते तर नाही हे करू शकत तिथं. आता दुसरा असा एक मुद्दा होता, आमचे कांबळे सरपंच विचारत होते, ज्या आधी मी एक प्रश्न विचारतो की प्रश्न असा होता की रोजगारासंदर्भात, रोजगार म्हणजे विद्यमान आमदारांचं जे वाक्य होतं की आम्हाला रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे होता, पण तेवढ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला नाही, अशा प्रकारचे आरोप तुमच्या गावातून झालेले आहेत. त्याबद्दल तुम्ही काय सांगा? आता पवन मावळ हा पूर्ण पर्यटकावरती अवलंबून असल्या म्हणजे इथं पर्यटक भरपूर आहेत. आता कॅम्पिंग सारख्या व्यवसायामध्ये आमदारांनी भरपूर सगळ्या तरुण सहकाऱ्यांना तो एक रोजगार उपलब्ध करून दिला. परत पावना धरणग्रस्त, आता आमच्या गावातले पण काही धरणग्रस्त तिथं पण कामाला आहेत, त्यांचं म्हणजे ते तिथं रोजगाराला लावलेत. परत काही विविध कंपन्यांमध्ये पण आमच्या गावातली मुलं जातात, त्यांना पण आमदारांनी भरपूर सहकार्य केले. आता हुंडाई सारखी कंपनी आपल्या तिथं जो प्रोजेक्ट आलाय त्यासाठी पण त्यांनी सांगितलं की जेवढ्यांना तिथं अर्ज भरता येईल, जेवढ्यांचा ITI झालेला असेल किंवा काय झालेला असेल, तिथं सर्वांनी तिथं रिझ्यूम वगैरे देऊन आपलं काम करून घ्या. मला स्वतः म्हणजे आमदारांनी आपलं महिंद्रा CI कंपनी सारख्या ठिकाणी मला स्वतः त्यांनी तिथं रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. अशा भरपूर तरुण सहकार्याला त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. उलट आमच्या इकडं रोज म्हणजे कंपन्यांमध्ये वगैरे जायला एक काळी बसचा प्रॉब्लेम होता, त्यावेळेस पण बसचा प्रॉब्लेम त्यांनी तोही सोडून दिलेला आहे. हा, आणि आमदार असताना पण त्यांनी कामं केल्यात, आणि इथून मागे ते आमदार नव्हते तरी त्यावेळेसही त्यांनी भरपूर कामं केलेली. आपण कांबळे सरांना विचारूयात. कांबळे सरांना काहीतरी प्रश्न विचारायचा. हा, फक्त लावा सर, असं धरा फक्त आता. प्रश्न असा आहे, मोस्टली तुम्ही आता जे बोलले रस्त्याचा विकास बऱ्यापैकी झाला, पण रस्त्याच्या पलीकडे जाऊन आमदारांनी काय विकास केला असे विरोधकांना म्हणणे की फक्त रस्ते म्हणजे विकास नव्हे. बेसिकली रस्ते आजकाल प्रत्येक गावात होतातच, ग्रामपंचायत निधी असतो, पंचायत सगळे निधी असतात, पण रस्त्याच्याही पलीकडे जाऊन असा मोठा एखादा प्रोजेक्ट किंवा एखादं मंदिर, एखादं देऊळ किंवा एखादी कला केंद्र असं जलजीवनचा विषय 1 कोटी जवळजवळ 14 लाखाचा पाण्याचा प्रश्न अण्णांनी सर्वप्रथम हाताळलेला आहे. दलित वस्तीकरता एक सांस्कृतिक भवन अण्णांच्याच प्रयत्नामध्ये मिळालेलं आहे. परत जे दलित वस्तीला वेळच्या वेळी काही पाण्याच्या अडचणी पोहोचायच्या त्याकरता एक वेळा माझ्या मते 6 लाखाचा फंडिंग दिलाय, एक वेळा 4 लाखाचा दिलाय, एक वेळा 7 लाखाचा, अशा बऱ्याच काही गोष्टी अण्णांनी रस्ते म्हणून काम नाही केलेलं. सगळ्या कुणाची कुठली गोष्ट जरी असेल, कुणाचं काही आर्थिक अडचण असेल तरी त्या गोष्टींनी अण्णांनी प्रामुख्याने त्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या गोष्टी जेवढं इतरांपेक्षा जे त्यांच्या आमदार फंडातले जे काम आहे ते दुसरं कुठलंही काम जरी घेऊन गेलं तरी अण्णा त्या माणसाचं काम 100% करणार, त्यात कुठलाही रद्दबदल नाही. चेतन सर, तुम्हाला काय विचारायचं? मला असं विचारायचं की विरोधकांना आरोप का केला होता की कामं झाली नाही, असं तुम्ही आता मोठे कामं सांगितली, मग विरोधकांना आरोप का केला होता तुमच्या? आता बघा, आता आमच्या गावात मुस्लिम समाजही भरपूर आहे, त्यांच्यासाठी आमदारांनी 45 लाख रुपयाचा निधी उपलब्ध केलाय. तुम्ही हवं तर मुस्लिम समाजाचे पण इथं काही बांधव आहेत त्यांना विचारा. दुसरा गोष्ट की आता बौद्ध समाजासाठी पण त्यांनी बुद्ध विहारासाठी त्यांनी तिथं मदत केली, किंवा आमचे काही मंदिरांना म्हणा किंवा काही असं पेंटिंगसाठी किंवा याच्यासाठी त्यांनी पण ती पण मदत केली आहे. सुतार समाजाचंही तिथं आपलं राईस मिलवशी मंदिर आहे, ते त्यांनी आमदार नसतानाही त्यांच्या स्वखर्चातून त्या मंदिराला निधी उपलब्ध केलेला आहे. आता इथं मुस्लिम समाजातले काही बांधव आहेत, तुम्ही त्यांना विचारू शकता की त्यांची कामं झालीत किंवा नाही झाली. आता आहेत ऑलरेडी म्हटलं, तिथे आपल्याला माहितीच की कामं झालीच असतील कदाचित.
पण प्रश्न असा आहे, आता खरं तर तुमच्या काम कर्जाचं जो आहे, कर्जाचे बऱ्यापैकी तुम्ही सांगितल्याप्रमाणे कामं झाल्याचं तुम्ही म्हणताय, त्यामुळे कामं झालेली नाही. त्याला जोडूनच असा प्रश्न आहे की रोजगार झाला, रोजगारानंतर आता प्रश्न आलेला आहे शिक्षणाबाबत. खरं तर आमदारांनी शिक्षणाच्या बाबतीत कामं झाली नाहीत असे त्यांचा आरोप आहे. मावळ तालुक्याचा, मी सर्व आता एक मावळ तालुक्याबद्दल विचारतोय, मावळ तालुक्यामध्ये शिक्षणाविषयी काही कामं झाले नसल्याचा त्यांचा आरोप आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगा? नाही, ज्या वेळेला शिक्षणाचा एखाद्याचा कुठल्याही व्यक्तीचा जर प्रश्न उद्भवला आणि अण्णासारख्या व्यक्तीकडे जर गेलं तर बाबा पावना विद्या मंदिर असेल, तुमचं नवीन समर्थ विद्यालय असेल, तळेगाव मधलं कुठं ज्या व्यक्तीला काय ऍडमिशनचा याचा त्याचा जरी प्रॉब्लेम आला तरी त्या अण्णांनी त्या गोष्टी मार्गी लावलेलेच आहे. ते तर आहेच, ते तर सुटलेलेच आहे. नाही तसं नाही. मला काय विचारायचं आहे की एमपीएससी युपीएससी सारखा जो महत्वाचे जे असतात ते अधिकारी तयार झाले पाहिजेत, तर अशा प्रकारचे एमपीएससी युपीएससी सेंटर कोड तयार नाही झालेलं किंवा बऱ्याचशा तालुक्यामध्ये असे काही झालेलं नाही. आणि ते बाप्पांना वेगळे ते काम करणार आहे, त्यांचा तो हे आहे की शिक्षणाबाबतीत मी अशा प्रकारचं काम करणार आहे. तर मावळ तालुक्यात असं कुठं सेंटर झालेलं नाही, त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? याकरता तर अण्णा खऱ्या अर्थानं काही म्हणजे आज अण्णांनी आम्हाला तो शब्द जरी दिला नसला तरी ग्रामीण भागातल्या मुला मुलींच्या याच्याकरता भविष्याकरता ते काहीही त्या गोष्टीकरता खटापट करून जो गोरगरिबांच्या मुलांचा जो शिक्षणाच्या अडचणीचा विषय ते 100% अण्णा यशस्वीरित्या पार पाडू शकतील. नाही खरं तर आता मागच्याच वर्षी जर पाहिलं तर जर 8 मुलं आपल्या मावळ तालुक्यातून PSI झालेली आहेत, म्हणजे ते सध्या त्यांचं चालूच आहे. हा, तुम्हाला काहीतरी बोलायचं सोडा. तुम्ही म्हटल्याप्रमाणे की थोडं पुढे म्हणजे कळेल. हा, तुम्ही म्हटल्याप्रमाणे की अण्णांनी असं मोठं काय केलंय, तर आरोग्याच्या पलीकडं असं मोठं असं शरीर ही धनसंपदा आहे. आणि आरोग्याच्या दृष्टीने पाहायला गेलं तर सुनील अण्णा शेळकेंचं कार्य अपाट आहे. कारण मी स्वतः अनुभवलेले त्या गोष्टी. कारण माझे वडील जनरल हॉस्पिटलला ऍडमिट असताना त्या ठिकाणी गेल्यानंतर वडिलांकडे ती फाईल होती अण्णांची, कॅम्पची जी कानापाडा या ठिकाणी झालेली होती. तर ती फाईल त्या ठिकाणी बघितल्यानंतर तेथील जे डॉक्टर लोक असतात, नर्सेस असतात, त्यांची जी तत्परता आहे, म्हणजे जे अण्णांचं काम करण्याचा प्रभाव त्या ठिकाणी मला तो जाणवला की बाबा आपल्याकडे जे रुग्ण आलेला आहे त्याला कशा प्रकारचे ट्रीटमेंट कशी उपलब्ध होईल आणि कशा प्रकारच्या सुविधा त्या ठिकाणी त्या रुग्णाला मिळतील, हे अण्णांनी कशा प्रकारे नियोजन करून ठेवले ते थोडक्यात मी सांगतो. की त्या ठिकाणी फाईल त्यांनी पाहिल्यानंतर लगेच त्वरित त्या नर्स आणि डॉक्टर लोकांनी वडिलांना पेशंट ऍडमिट करून त्या ठिकाणी लगेच ट्रीटमेंटला सुरुवात केलेली आहे. आणि अण्णांच्या माध्यमातून जो पूर्ण जो रुग्णासाठी जो हे असतो कोटा, जसं की सलाईन असेल, इंजेक्शन असेल, त्या गोष्टी लगेच तत्परतेने त्या ठिकाणी उपलब्ध करून रुग्णाचा कसा जीव वाचेल या दृष्टीने चांगल्या प्रकारचं कार्य आहे अण्णाचं. आणि जनरल हॉस्पिटल असो नाही तर पवन हॉस्पिटल असो, त्याही ठिकाणी त्यांनी स्वतःचे बूथ सक्षम केलेले आहेत आणि त्यांचे कार्यकर्ते आता त्यांनी 2 हॉस्पिटल पण तयार केलेले आहेत. स्वतः ते उपजिल्हा रुग्णालय पण त्यांनी तळेगाव कानापाडा या ठिकाणी केलेलं आहे आणि लोणावळ्यात सुद्धा त्यांनी केलेलं आहे. आणि आरोग्य हा तसं पाहायला गेलं तर मनुष्यासाठी फार पायाभूत सुविधा उपलब्ध झाली पाहिजे. बरोबर. नाही खरं तर म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की बाकीच्यांनी पण आरोग्यावरती कामं केलेलीच आहेत ना, मग सुनील शेळकेंनी असं वेगळं काय काम केलेलं आहे? आरोग्याबद्दल काय सांगाल? आरोग्याबद्दल तर सर्वात महत्वाची गोष्ट, पुढे तुम्ही महाराष्ट्रभर फिरता, महाराष्ट्रामध्ये एकमेव मावळ तालुका असं की त्या एका तालुक्यामध्ये 2 उपजिल्हा रुग्णालय झालेली आहेत. हिथनं एखाद्या बाईची म्हणजे गरोदरपणामध्ये जर तिला जर अडचण आली काही तर हिथनं औंध सारख्या ठिकाणी इथनं 70 किलोमीटर दूर औंध दे, तशा ठिकाणी तिला डिलिव्हरीसाठी न्यावं लागायचं. आजच्या घडीला इथनं फक्त 15 मिनिटाच्या अंतरावरती कानेपाटा आहे. कानेपाटावरती गेल्याच्या नंतर किती म्हणजे फायद्याची गोष्ट आहे ती, कारण की हिथनं जर समजा डिलिव्हरी एखाद्या व्यक्तीची तिकडे झाली तर हिथनं रोज व्यक्ती डबा घेऊन तिथपर्यंत जायचा. आज कानापाट्या सारख्या ठिकाणी किती वेळा जाऊ शकतो? चालू होणार ना. ते काय फक्त काय कुलूप लावण्यासाठी तर नाही ना चालू केलेलं, बरोबर की नाही? आणि दुसरी एक गोष्ट, ते जे आरोप करतात की अण्णांनी काम नाही केलं, हे नाही केलं, मुलांसाठी सायकली वाटल्या. सर्वात महत्वाची गोष्ट अशी की CSR म्हणून एक फंड असतो, कोऑपरेटिव्ह सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. ते कोण चालवतं? ज्या आपल्या भागातील ज्या इंडस्ट्रियल एरियातल्या ज्या कंपन्या येत्या त्यांनी काय केलं, एक जमा फंड केला आणि त्याच्यातनं त्या मुलांसाठी सायकली वाटल्या, बरोबर की नाही? तो दर 5 वर्षांनी फंड मिळतो. मग इथनं मागं 25 वर्षाचा फंड तो गेला कुठे? ह्या 5 वर्षात जर सायकली मिळतात तर इथनं मागं जो फंड मिळायचा तो गेला कुठे? मग कंपन्या तर पहिले होती, जनरल मोटर सारखी कंपनी होती, L&T सारखी कंपनी होती,
महिंद्रा लॉजिस्टिक झाली, महिंद्रा म्हणजे भरपूर अशा गोष्टी झाल्या की त्यांच्यातनं जो CSR जो फंड भेटायचा त्याची रक्कम जाते कुठे मग? बरोबर की नाही? आज मुलांना 5,500 सायकली वाटल्या. आता मी अशा ठिकाणी कामाला होतो, तिथे आजिवली सारखी एक शाळा आहे, तिथनं साधारणपणे मोरवे सारख्या ठिकाणावर मुलं चालत येतात. त्या मुलांना सायकली दिल्या, साधारणपणे 3 ते 4 किलोमीटर त्या मुलांचं अंतर वाचलं. मग हिथनं मागं जी लोक होती सत्तेवरती त्यांनी त्यासाठी काय केलं? काहीच नाही केलं. बरोबर की नाही? आणि दुसरी एक अजून एक गोष्ट, गावामध्ये विकासाची एक गोष्ट असते. गावामध्ये जर म्हणले तुम्ही हेच पाहिजे तेच पाहिजे, एक विशिष्ट गाव असते, त्या गावामध्ये ह्याच गोष्टी उपलब्ध करून देऊ शकतात. UPSCचं ऑफिस काढण्यामध्ये नाही होऊ शकत, ते कामसेट सारख्या ठिकाणी होऊ शकतं. बरोबर की नाही? आणि ठीक आहे, जलजीवनच्या काही गोष्टी आहे, कारण की बाबा थोड्याशा त्याच्यामध्ये त्रुटी आहे, त्या चेंज होऊ शकतात ना, त्या बंद तर नाही ना झालेल्या. टाकी लिकेज आहे, त्याच्यावरती काम चालू आहे. बरोबर की नाही? आणि अजून एक गोष्ट की मागील 5 वर्षामध्ये तुम्ही कडद्याच्या मध्ये एक असं घर दाखवा की त्याच्या दारामध्ये 4 व्हीलर जात नाही. एकच घर दाखवायचं. आणि ज्यांनी आरोप केलेत ना त्यांना फक्त विचारायचं मावळ विधानसभेचा क्रमांक काय, 204. मी इथनं सांगतो, त्यांनी आता ते नेटवरती सर्च मारून सांगतील तुम्हाला. म्हणजे त्यांना जर बोलायचं जर ठरलं ना की डीप मध्ये तुमचं किती नॉलेज आहे, की बाबा तुम्हाला त्याच्याबद्दल किती अपेक्षित माहिती आहे. तुमचा जो पूल झालेला आहे त्या पुलाबद्दल काय सांगा? कडदे आणि आरडवचा पूल, बरोबर की नाही? तो साधारणपणे किती वर्ष रखडलेला होता? 10 वर्ष. इथल्या 10 वर्षामध्ये किती पूल झाले आणि ह्या 5 वर्षामध्ये किती पूल झाले? देव रोडचा पूल आताही जा, गाडी ट्रेन सारखी अशी हालते. कारण काय त्याचं? कारण की त्याचं जे बांधकाम आहे ते व्यवस्थितरित्या नाही झालेले, त्याच्यामधनं पूर्ण धबधब्यासारखं पाणी होतं. म्हणजे ह्याला जबाबदार कोण? ठीक आहे, प्रत्येक जो प्रतिनिधी असतो तो शेवटी आपल्या मावळ तालुक्यातला, ते प्रत्येकाने ज्याचं त्याचं काम केलेलं आहे. फक्त एवढंच होतं की प्रत्येक जण त्याचं काम लोकांपर्यंत पोहोचवण्यात कमी पडतो. अण्णांनी काम केले, त्यांनी ते पोहोचवले पुरेपूर लोकांपर्यंत, म्हणून लोकांना कळले. तुम्ही जर काम केलंय, तुम्ही ते पोहोचवायचं होतं लोकांपर्यंत, तुम्ही ते करू शकले नाही, त्यात तुमची चुकी आहे ना. बरोबर नाही? आणि निष्ठावंत इथनं माग आमचे जे सगळं नातेवाईक आहे ते संपूर्ण भारतीय जनता पार्टीचं काम करतात. तुम्ही कोणत्या पार्टी? आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करतो. आमचे आदर्श दिगंबरदादा बेगडे होते. दिगंबरदादा बेगडेंनी ज्या गोष्टी सांगितल्या आम्ही त्या केल्या. तुम्हाला ज्याचं ऐकायचं, जो तुमचा व्यक्तिशः प्रश्न आहे तो तुम्ही करू शकता. आम्हाला दिगंबरदादांनी सांगितलं बाबा अशा अशा पद्धतीचं आपल्याला काम करायचं, आम्ही ते केलं. पक्षाचं सांगू किंवा तो आमचा वैयक्तिक प्रश्न राहिला. त्याच्यानंतर आता जर तुम्हाला जर उमेदवारच द्यायचा होता, मग तुमच्या भारतीय जनता पार्टीचा काय देऊ शकले नाही तुम्ही? तुमच्या जर एवढी हिंमत होती तर तुम्ही स्वतःचा उमेदवार द्यायचा होता. ठीक आहे, तेही दोघंही आपल्या तालुक्यातले, आपल्याला त्यांच्या आपली एवढी हे नाही, लेवल नाही की आपण त्यांच्यावरती टीका करावी. त्यांच्या त्या पद्धतीने ते चांगले काम करतात. दोघांनाही शुभेच्छा, दोघंही नाही का, म्हणजे प्रत्येकाला विजयासाठी आपण शुभेच्छा देऊ. जो उमेदवार निवडून येईल त्यालाही आमच्या गावामध्ये त्याचंही स्वागत केलं जाईल. आणि इथनं मागे जे मत मागण्यासाठी आले त्यांचंही आम्ही स्वागत पुरेपूरपणे केलेले. त्याच्यामध्ये आमचं गाव कधीच कमी पडणार नाही, कारण आमच्या गावामध्ये असं आहे की आता पाहिलं तर महायुतीचे उमेदवार जे आहेत सुनील शेळके आहेत, त्यानंतर अपक्ष उमेदवार बाप्पांना भेगडे असतील, त्याला सर्व पक्षीयांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे. म्हणजे बीजेपीने त्यांना पाठिंबा दिलाय मावळमध्ये. बरोबर आहे. मग आज सर्व बीजेपी जे पदाधिकारी आहेत ते सर्व बाप्पांना सोबत आहेत. मग कार्यकर्तेच फक्त सुनील शेळके सोबत कसे काय? यामध्ये जे पदाधिकारी आहेत ना, साधारणपणे तुम्ही त्यांची बाईट वगैरे पाहिली असेल, त्यांच्या मागे जी लोक बसतात, म्हणजे जी आहेत ते त्यांच्या मागे आहेत, हे मान्य आहे सर्वांना. बाळाभाऊ मंत्री होते, त्यांची ताकद आहे. आमचं काही म्हणणं नाही, पण त्यांचं म्हणणं किंवा पदाधिकारी ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न ना. त्या नेत्यांना वाटलं त्यांच्या मागे उभं राहायचं, जनतेला वाटलं यांच्या मागे उभं राहायचं. नेता जरी असला तरी तो एकच मतदान करणार आहे ना. पदाधिकारी त्याच्याकडे जनता अण्णांकडे असं काही नसतं. शेवटी ज्याच्या मनात जे मतदान करायचं तो ते करतो. पण खरं निष्ठावान जे म्हणतो आपण की पदाधिकाऱ्यांचं जनता ऐकत नाही, कार्यकर्ते ऐकत नाही, असं काही घडते का मावळमध्ये? सर्वात महत्वाची गोष्ट, जो म्हणतो ना आपण निष्ठावंत आहे, त्यांनी पहिले त्याच्या नेत्याला जाऊन विचारायचं की आपण किती निष्ठावंत आहे. नेतेच इकडे तिकडे पळाल्यानंतर कार्यकर्त्यांनी काय करायचं? आम्ही म्हणायचं की आम्ही याच्या निष्ठावंत आहे, उद्या तोच त्यांच्याबरोबर जाऊन बसतो, मग आपण काय करायचं त्याच्यामध्ये? त्याच्यामुळे आपण एक सर्वसामान्य माणूस आपला रोजगाराचा विषय वगैरे घ्यायचा, व्यवस्थित वगैरे हे करायचं. त्याविषयी आपला नाही म्हणायचं. निष्ठेचा विषय कधी? ज्या वेळेस जो माणूस आपल्यासाठी काम करेल, आपल्या जनतेसाठी काम करेल, ती आपली निष्ठा. मग जर पक्ष म्हणून, आता पक्ष म्हणून जर राज्यात आहे, भाजप पक्ष म्हणून आहे राज्यात, हो, तर मग आता महाराष्ट्रामध्ये सुनील अण्णा शेळके बरोबर, तर सुनील अण्णा शेळके महायुतीच्या वतीने
मग बाळाभाऊंनी पक्षाच्या वतीने बाळाभाऊंनी फक्त त्यांच्या पदाचा राजीनामा दिलेला आहे, बरोबर. मग पक्षाच्या वतीने त्यांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे. तर ऐका ना, व्यक्तिशः झाला तो जर भाजपच्या वतीने म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे का, तर तो जो पाठिंबा दिलेला आहे तर तळागाळामधील जे काही कार्यकर्ते आहेत भाजपचे, मग ह्यांचा एकनिष्ठा, आता कसं विरोधकांनी काय आणलं की आम्ही एकनिष्ठ आहेत, आम्हाला जे मतदान पडलं ते आम्ही ते करणारच आहे. मग इथं काय परिस्थिती, मग इथं कसं होणार आहे? आता सर्वात महत्वाची गोष्ट, एकनिष्ठ असतील तर जी मागच्या वेळी जी 94,000ची जी लीड होती त्याच्यामध्ये चेक करायला लागेल त्यांना की आपले किती एकनिष्ठ होते त्यावेळेस आणि आता किती राहतील त्याच्यामधले परत. कळलं का? कारण ते जे 94,000 होते ते पण पहिले भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ 94 त्याच्यातले 74,000 असो ते एकनिष्ठच होते ना भाजपची, पण ती लीड का भेटली यांना? त्यांचं तेच म्हणणं आहे की हे जे राहिलेले 74,000 प्रत्येक जण बापू अण्णाला मिळणार, हे त्यांचा प्रयत्न हो, तो त्यांच्या पद्धतीने त्यांनी तो विचार केला. गावामध्ये भाजपचे जे आहेत, तुमचे काय बॉडी असेल, यांचं म्हणणे काय, यांचा कौल कोणाकडे? कौल युतीकडे, अण्णांकडे, युती, सुनील अण्णांकडे, महायुतीकडे. कारण सुनील अण्णा शेळकेंचं जे पॅम्पलेट पाहायला गेलं आपण तर त्याच्यावरती कमळाचं आणि SRP RPI आणि राष्ट्रवादी अशी महायुती आहे. सुनील शेळके महायुतीचे उमेदवार आहेत आणि तुमच्याकडून त्यांना संपूर्ण पाठिंबा आहे असं तुमचं म्हणणं आहे. ठीक आहे सर, तुम्हाला काय विचारायचं का प्रश्न? खरं तर आणखी बरेचसे प्रश्न आहेत मावळाच्या दृष्टीने जर पाहिलं आपण तर सुरक्षिततेच्या दृष्टीने म्हणजे महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रश्न आहे की आपण ज्या घटना घडलेल्या आहेत म्हणजे कोथरूडसारखी घटना असेल किंवा तळेगावमध्ये जी घटना घडली ती तळेगावची घटना असेल, त्यांचं म्हणणं आहे की मावळ तालुक्यामध्ये महिला सुरक्षित नसल्यामुळे आज बापू अण्णांनी पालकत्व घेतलेले सर्व महिलांचं, त्याबद्दल कोण काय बोलणार? कोण बोलतंय? दादा बोला, काय सांगाल? महिला सुरक्षित आहेत का कडधे गावामध्ये? थोडस इकडे थोडक्यात बोला. ज्या महिलांच्या माध्यमातून ज्या गोष्टी आहेत तर खऱ्या अर्थानं लाडकी बहीण योजनेसारखा जो विषय आहे तो पूर्ण महाराष्ट्रामध्ये गणलेला आहे. आणि हे करत असताना ज्या आमच्या कडधे गावातील ज्या महिला भगिनी आहेत त्या अण्णाला अतिशय चांगल्या पद्धतीने मानणारा वर्ग आहे महिलांचा. आणि ते करत असताना जर कुठल्याही महिलेचा कुठला काही विषय जरी आला आणि तो अण्णांना किंबहुना जरी अण्णांपर्यंत पोहोचला नाही किंवा एखाद्या सहकार्याने किंवा अण्णाच्या एखाद्या कार्यकर्त्यांनी त्या अण्णांना सांगितलं तर अण्णा त्या करताय ना स्वतः येऊन त्या बाबा का कसं घडलं काय घडलं तरी याची विचारपूस करण्याकरता अण्णा सुरक्षित आहेत. कुठल्याही महिलांच्या माध्यमातून कुठला विषय नाही. एक असा प्रश्न आहे, आताच त्यांनी सांगितलं की धरणग्रस्तांचा विषय, धरणग्रस्त आहे तिथे, बरोबर. तर मग धरणग्रस्तांसाठी अन्न जे काय आता धरणग्रस्तांसाठी चालू आहे लढा की 2 एकर जमीन देणे चालू आहे, पण असे काही धरणग्रस्त आहेत त्याच्यामध्ये की 15 एकर 30 एकर जमीन आहे तर काही 30 एकर जमीन 15 एकर जमीन पाण्यात गेली, 15 एकर जमीन बाहेर आहे. मग त्या लोकांना म्हणजे त्या धरणग्रस्तांना फक्त 2 एकर जमीन इथं आणि 2 एकर जमीन बाहेर. मग याच्यावरती काय मान्य आहे का? धरणग्रस्तांना हा विषय मान्य आहे का? कारण का जेव्हापासून अण्णा मावळचे प्रतिनिधी झाले, आमदार झाल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं जर पहिला जो विषय असेल अण्णांचा तो धरणग्रस्तांचा विषय असेल. जवळजवळ गेल्या 35 ते 40 वर्षापासून ज्या काही लोकांचा प्रश्न सुटलेलाच नाही की जवळजवळ 35 हो अण्णा आमच्या सोबत आहे. आणि जेवढे आमचे धरणग्रस्त आहे ज्याचं पुनर्वसन घटित राहिलेलं आहे किंवा ज्याचं पुनर्वसन झालेलं आहे, ज्याचं झालेलं नाही त्याकरता अण्णांनी सातत्याने मंत्रालयात असू किंवा नाही का इरिगेशनच्या माध्यमातून जे काय प्रयत्न आहेत ते अण्णांनी यशस्वीरित्या मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे आता नाही का जे 813 पैकी काही धरणग्रस्त राहिलेले आहेत ज्या ठिकाणी बाबा 4 एकर जागा शासनाच्या माध्यमातून त्यांना देऊ केल्याचा विषय आहे, पण त्यापैकी वरच्या जो परिसर धरणाचा जो एरिया आहे त्या ठिकाणी बाबा जागा शासनाने किती आरक्षित केलेली आहे. ते आरक्षित करत असताना जागेचं तहसीलदाराच्या माध्यमातून त्या काही गोष्टीचा सर्वे केलेला आहे. सर्वे करत असताना बाबा जागेचं जेवढं बाबा आता 813 पैकी ज्या लोकांना 4 एकरचा विषय प्रत्येकी सर्रास ठरलेला आहे, पण तेवढी जागा या परिसरामध्ये उपलब्ध नसल्यामुळं या ठिकाणी 2 एकर आणि इतर ठिकाणी तालुक्याच्या बाहेर 2 एकर अशी अण्णांनी ते सर्व धरणग्रस्ताला तो विषय सांगितलेला आहे. आणि प्रश्न असा आहे की जेव्हा जो गोळीबार झाला होता मावळ तालुक्यामध्ये 3 शेतकरी शहीद झाले आणि बरेचसे शेतकरी जखमी पण झाले त्यावेळेस, तर त्यांच्या दृष्टीने की जे महानगरपालिकेमध्ये नोकऱ्यांचा जो विषय होता तोही प्रश्न प्रलंबित आहे, त्याबद्दल तुमचं काय म्हणतो? सुटला नाही प्रश्न. तर काय आलं ज्या वेळेला मावळ गोळीबार झाला
बंदिस्त जलवाहिनीचा विषय होता. खऱ्या अर्थानं मी त्या गोष्टीमध्ये FR मध्ये आपलं मी सर्वप्रथमता असेल मावळ गोळीबार, हो कॅमेरा समोर मी FR मध्ये सर्वप्रथम तर असेल. आणि जो प्रकार घडला आता ते ज्या वेळेला प्रकाराची ज्या काही गोष्टी अचूक अशा निदर्शनामध्ये येतात. आता आल्याच्या नंतर बाबा जे 3 शहीद झाले, मोरेश्वर साठे असेल, कांताबाई ठाकर असेल, शामराव तुपे असेल, आता त्यांना ते जे शब्द महायुतीच्या ह्याच्यामध्ये सरकारमध्ये जे दिला होता तर त्या तिन्ही लोकांना तो यशस्वीरित्या नोकऱ्या वगैरे मिळालेल्या. आणि जे मावळ गोळीबारचे जे ज्यांच्यावर गुन्हे दाखल वगैरे होते तर अण्णांनी स्वतःहून बाबा आम्हाला पुण्यापर्यंत जाण्याकरता, शिवाजीनगरच्या कोर्टमध्ये जाण्याकरता स्वतः गाड्या, जेवणाची व्यवस्था, नाश्त्याची व्यवस्था, परत गावामध्ये परत रिटर्न आलेत की नाही याची पूर्ण विचारपूस करून अण्णांनी जे मावळ गोळीबारमध्ये जेवढे 100 माझ्या मते 154 काहीतरी लोक असतील जेलमध्ये, त्यांना अतिशय प्रामाणिकपणे अण्णांनी आम्हाला मदत केलेली आहे. आणि जो विषय होता तो शेतकऱ्यांच्या लढ्याकरता होता. त्यामध्ये नाही का बाबा जो माणूस आज काही ज्याचं कार्य चांगलं असतं त्या कार्याच्या रूपरेषेने त्या व्यक्तीच्या पाठीमागे लोक जातात. प्रश्न असाच आहे की आता तुम्ही म्हणले की याच्यासाठी जलजीवन पाईपलाईनचा विषय, तर आता ती पाईपलाईन तर तिथून जाणारच आहे बरोबर, फक्त स्थगिती आहे ती. पण भविष्यामध्ये ती पाईपलाईन तिथून जाणार आहे. पिंपरी चिंचवडवाल्यांचं म्हणणं आहे की आम्हाला पाणी हवंय, पण ती पाईपलाईन जाणार आहे तर तुम्ही त्याच्यासाठी काय करणार आहे? मग नाही त्याच्यासाठी तुमचा लढा कायमस्वरूपी असंच राहणार आहे का? आम्ही जेणेकरून किती TMC पाणी पिंपरी चिंचवडला जाणार आहे, शेतकरी जो तालुक्याचा प्रतिनिधी, आम्ही सर्वसामान्य नाही का किसान जनता युवा मोर्चाचे जे हे चालू आहे आता नाही का की बाबा ह्या बंदिस्त जलवाहिनीला आपण विरोध केला पाहिजे. कारण का याकरता ज्या शेतकऱ्यांच्या मूलभूत काही गोष्टी ज्या शेतीच्या जीवावर उपजीविकेचं साधन असतं त्याकरता बाबा पाणी हे आम्हाला, पाणी पवनेच्या लोकांना तर महत्वाचं. पवना धरण हे पवना परिसरामधलं आहे. त्याचा खरं तर तुम्ही पण त्याला एकमत आहात की पाणी खाली बंधारा बांधा आणि तिथून तुम्ही विरोधक जे तुमचे होते ते सुद्धा या मताशी सहमत आहेत, म्हणजे तुम्ही दोघे सहमत आहे या ठिकाणी. खरं तर आपण आता बरीचशी चर्चा आपली झालेली आहे. आपण खरं तर इंटरव्ह्यूच्या आपण आता एंडला आपण आलेलो आहोत. खरं तर हा जो प्रश्न आहे म्हणजे बरेचसे आरोप प्रत्यारोप होत राहणार आहेत, निवडणुका येणार आहेत, पण कुठेतरी सलोखा गावात राहणं फार गरजेचं आहे. प्रकारे कडधे गावामध्ये जो 2 दिवसापूर्वी व्हिडिओ केला होता त्याच्यावरतीच आता या ठिकाणी सुनील अण्णा समर्थक जे आहेत त्यांनी त्याला प्रत्युत्तर दिले या ठिकाणी की खरोखर कडधे गावचा हा विकास खूप चांगल्या पद्धतीने झालेला आहे. जलजीवनचा असेल, इथले रोड असतील, प्रत्येकाच्या दारामध्ये 4 व्हीलर जाईल अशा प्रकारचे रोड या ठिकाणी बनलेले आहेत. पुलाचा प्रश्न असेल, इथल्या रोजगाराचा प्रश्न असेल, बऱ्याच इथे जे तरुण आहेत त्या तरुणांनाही रोजगार या ठिकाणी मिळालेला आहे अशा प्रकारचे या ठिकाणी त्यांनी बोललेलं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी जर पाहिलं तर कडधे हे जे गाव आहे, कडधे हे गाव पवनानगर आणि कामशेत ह्या 2 बाजारपेठांमधले एक गाव आहे. त्यामुळे इथे येणारा जो वर्ग आहे इथूनच जाणारा बरेचसे लोक या ठिकाणी जातात. त्यामुळे हे एक महत्वाचं ठिकाण मानलं जातं. त्या पद्धतीने आमच्या गावचा विकास हा प्रॉपरली झालेला आहे, व्यवस्थित झालेला आहे अशा प्रकारच्या भावना इथल्या तरुणांनी, इथल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. त्यामुळे निष्ठेचा प्रश्न असेल, निष्ठा सुद्धा आम्ही सुनील शेळकेसोबत निष्ठेने काम करणार आहोत अशा प्रकारची या ठिकाणी त्यांनी भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे येत्या 20 तारखेला जे निवडणूक असणार आहे त्या दिवशी मतपेटीमध्ये कशा पद्धतीने काम कडधे गावातून मत पडते त्यांच्या उमेदवाराला ते आपल्याला 23 तारखेला कळणार आहे की नक्की यंदा गुलाल कोणाचा. सह्याद्री वार्तासाठी मी प्रफुल्ल कडधे.